संगमनेर तालुक्यातील बोटा येथील खंडागळे परिवाराच्या 19 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। यामुळे या कुटुंबाची वाताहात झाली होती। सदर बातमी कळताच आज आदिवासी समाजाचे युवा नेते मारुती मेंगाळ यांनी या परिवाराची भेट घेतली असून यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात विषबाधा होण्याचं प्रमाण वाढलं असून अन्न व औषध प्रशासन विभागानं लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी केली आहे। आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघातील पठार भागातील बोटा या गावातील माळवाडी आणि खंडागळे वस्तीमध्ये 2 दिवसापूर्वी या परिसरामध्ये शेळ्या चारत असताना विषबाधा झाली आणि या खंडागळे परिवारातील तब्बल मला वाटतं 19 शेळ्यांना विषबाधा होऊन या शेळ्या दगावल्या। प्रचंड मोठी या घटनेनं जीवितहानी या निमित्तानं झालेली आहे। हे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि म्हणून त्या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीनं या कुटुंबाला उभारी देण्याच्या दृष्टीनं आणि परत त्यांना एक चांगल्या प्रकारची साथ देण्याच्या दृष्टीनं या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आज त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहे। खरं तर आजच्या ह्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ कॉलेजचे काही प्रशासनातले काही प्रमुख अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांनी देखील सुद्धा या परिवाराला एक आर्थिक स्वरूपाची एक चांगली मदत या निमित्ताने केलेली आणि म्हणून जसं जसं शक्य होईल या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय। खरं तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्यानं अकोले तालुका आणि संगमनेर तालुक्यामध्ये विषबाधा होण्याचे प्रमाण सातत्यानं वाढताना आपण सर्वजण पाहतोय। काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यामध्ये मवेशी या ठिकाणी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जेवणातून विषबाधा झाली आणि जवळपास 200 पेक्षा अधिक लोकांना त्या ठिकाणी त्याचा त्रास झाला। त्याच्यानंतर बारीमध्ये देखील सुद्धा अशाच प्रकारचे विषबाधीचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता। मला वाटतं कालचीच एक घटना आहे, कोथरूडमध्ये देखील सुद्धा एका लग्नामध्ये लोक जेवली म्हणून त्या ठिकाणी विषबाधा झाली। अशा प्रकारच्या अनेक आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना या निमित्ताने या ठिकाणी घडत आहे। आमची ह्या निमित्ताने एक प्रामुख्याने मागणी, एखादी घटना घडल्यानंतर जी काही समाजसेवी जी काही लोक ही फार कमी आहेत, ते पुढे येतात, त्या कुटुंबाला मदत करतात, परंतु प्रत्यक्षरित्या अशा प्रकारची जर हानी झाली एक मोठा आघात त्या कुटुंबावर ओढत वाचतो। मागं मवेशीला जी काही विषबाधा झाली त्याच्यातली एक वृद्ध महिला त्या विषबाधेनं दगावल्याचा प्रकार आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना जर सातत्यानं घडत असतील तर मला वाटतं अन्न व प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळे चौकशी झाली पाहिजे। लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत केली पाहिजे। वेगवेगळ्या ठिकाणी अशा जे काही सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडत आहे ते आपल्या अन्न व औषध प्रशासन विभागानं त्या ठिकाणी भेटी दिल्या पाहिजे, वेगवेगळे नमुने तपासले पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या व्हिजिट करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा एक निर्णायक अशा प्रकारचा अहवाल पुढे आणला पाहिजे। महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना घडत असताना आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जर सातत्यानं 2-4 घटना ताज्या असताना अशा प्रकारच्या घटना घडत असतील, मला वाटतं अन्न व औषध प्रशासन विभागानं एक दक्ष राहिलं पाहिजे। आपल्या नगर जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं काही सार्वजनिक ठिकाणी जाऊन काही नमुन्यांची तपासणी केली पाहिजे। परत अशा प्रकारची जीवितहानी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे। आजच्या ह्या खंडागळे परिवाराला खरं तर स्वामी समर्थ प्रशासनानं जी काही मदत केली ही खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे आणि त्यांच्या मदतीनं किमान हा परिवार एक चांगल्या प्रकारचा उभा राहील। मला वाटतं काल मला वाटतं आज जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश आमले यांनी देखील सुद्धा या परिवाराला एक आर्थिक मदत या निमित्ताने केलेली आणि म्हणून आमचे सर्वांचे प्रयत्न आहे की ह्या परिवाराला पुन्हा उभारी देण्यासाठी जी काही मदत गोळा करता येईल, जे काही करता येईल त्यांच्यासाठी तो आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। आपण सर्वजण ह्या निमित्ताने ह्या परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, स्वागत करतो आणि ह्या परिवाराला किंवा ह्या आपल्या सर्वांच्या या चॅनलच्या माध्यमातून बाकी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी या परिसरातील सर्व मायबाप जनतेला एक आवाहन करतो की आपला उदरनिर्वाह खरं तर याच पशु पक्ष्यांवर असतो आणि म्हणून ही सगळी करताना शेळ्या चारताना गुरं चारताना आपण थोडीशी काळजी घ्या। कुठं जर अशा प्रकारची घटना आपल्या निदर्शनात आली का त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाविद्यालय यांच्याकडून 50,000ची मदत तर जिल्हा परिषद सदस्य पुणे श्री अंकुश आमले
यांच्याकडून 25,000 रुपये एकूण 75,000 रुपयांची मदत मारुती मेंगाळ यांच्या माध्यमातून या खंडागळे कुटुंबाला मिळवून दिली आहे। यामुळे या कुटुंबाला दिलासा मिळालाय। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते, बोटा।